आणि यानंतर आपण वळतोय आमच्या एका सविस्तर रिपोर्टकडे। टिपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर असलेलं अंधारवाडी हे छोटंसं आदिवासी गाव आता मधाचं गाव म्हणून राज्यभर ओळखलं जात आहे। प्रशासनाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मध संकलन उपक्रमामुळे गावातील आदिवासी कुटुंबाच्या जीवनामध्ये गोड बदल झालेले आहेत। मध उत्पादनामधून होणारा रोजगार, आर्थिक समृद्धी आणि पर्यटनाला सुद्धा यामुळे चालना मिळते आणि या गावामधील मधाची मागणी आता देशासह विदेशामध्ये सुद्धा पोहोचलेली आहे। आपण पाहूयात। शासनाच्या वतीनं मधाचे गाव ही योजना सुरू करण्यात आली आहे। आदिवासी समाज जंगलांवर प्रेम करणारा, रानावनात राहणारा समाज आहे। मध संकलनाचं प्रशिक्षण देऊन त्यांना या व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे नेता येऊ शकते या उद्देशानं पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या सहकार्यानं अंधारवाडी मधाचं गाव करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आता पूर्णत्वास आलाय। अंधारवाडी गावाची लोकसंख्या 196 असून गावात एकूण 65 कुटुंब आहेत। आदिवासी उपाययोजनेच्या अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेच्या द्वारे मधाचं गाव ही योजना या ठिकाणी राबवण्यात आली। सुरुवातीस येथील नागरिकांना मध संकलनाचं प्रशिक्षण देण्यात आलं। त्यानंतर यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा विनामूल्य करण्यात आला। आता 25 कुटुंब प्रत्यक्षपणे मध संकलनाचं काम करतायत, तर गट ग्रामपंचायत असलेल्या कोपा मांडवी आणि कोपाळी या गावातील 35 कुटुंबियांना प्रशिक्षण साहित्य देण्यात आलंय। आता 3 गावं मिळून 60 नागरिक मध संकलन करतायत। दिवसेंदिवस मधाची मागणी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे शासनानं अधिक मधपेट्या पुरवाव्यात अशी मागणी केली जाते। या माशावाल्याला 35 लोकांना 35 मिळालेलं आहे आणि मधमाशावाल्यांना जे एपीसी रानाची ट्रेनिंग घेतले त्यांना 25 लोकांना 25 मिळालेलं आहे। आणि आता दिवसेंदिवस मधाचं उत्पन्न वाढत असल्यामुळे मधुबनची फार आवश्यकता आहे आणि मधपेट्या पण वाढवण्यात यावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। तर शासनाकडे हेच अपेक्षा आहे आमची की आम्हाला अजून मधपेट्या जास्तीत जास्त द्यावा। उत्तम दर्जाच्या मधाला प्रति किलो 1000 रुपयांपर्यंतचा दर मिळतो। वर्षाकाठी एका टीमला 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळते। सुरुवातीस गावकऱ्यांना मध संकलनासाठी प्रत्येकी 10 पेट्या देण्यात आल्या होत्या। त्यात 5 पेट्या पोळ असलेल्या तर 5 पेट्या रिकाम्या आहेत। एका पेटीत साधारणपणे 6 ते 7 पोळ तयार होतात। मध तयार झाल्यानंतर पोळाला इजा न होता यंत्राच्या सहाय्याने ते काढले जातात। पुन्हा तेच पोळ पुन्हा मधाने भरले जातात। त्यामुळे कमी कालावधीत अधिक मधाचं संकलन करता येतं। सध्या 60 ते 70 पेट्या उपलब्ध आहेत। संकलन केलेले मध परराज्यासह देश विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे। मधावर आल्यानंतर असं आमच्या मनात निर्माण आले की मध विकायचं कुठं, आता एवढं तर निघालं। सुन्ना रिसॉर्टला भेट दिला आमच्याकडे ऑर्गॅनिक ओरिजिनल मध उपलब्ध आहे, तुमचे जे येणारे पर्यटक आहेत ते आमच्या अंधारवाडीला पाठवा, आम्ही त्यांना ओरिजिनल मध देऊ। त्यानंतर मग त्यांनी गेस्ट पाठवणं चालू केले। मग तिथून आमची मधाची सुरुवात झाली आणि आज चांगल्या प्रमाणात मध खूप दूर चाललं, जसं की अमेरिकेमध्ये पण 2दा गेला, मुंबई दिल्ली इथपर्यंत आमचा हनी चालला। मध संकलन सुरू केल्यानंतर 6 महिन्यात मधपेट्या ठेवण्यासाठी जागा नसल्यानं शेतामध्ये मधपेट्या स्थलांतर करण्यात आल्या। मात्र काही महिन्यातच टिपेश्वर अभयारण्य लागून असल्यानं अस्वलांनी मधपेट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। त्यामुळे वनविभाग प्रशासनानं शेताला तार कुंपण देण्यात यावं अशी मागणी केली आहे। जे अस्वल आहे टिपेश्वरमधून आलेलं ते आमच्या पेट्याला म्हणजे किरकोळ फोडून टाकलं, सगळं नुकसान केलं। पंचनामा होऊन आज जवळपास 1 वर्ष झालं, तर 1 वर्षानंतर बी त्याची भरपाई देण्यात नाही येत आहे। आणि जे याला मधमाशाला कुंपण वगैरे फिनिशिंग देण्यात यावं मधुबनमध्ये, जेणेकरून समोर चालून आम्हाला मधमाशाचं कोणत्याच प्रकारे नुकसान होणार नाही या प्राण्यांपासून, ही शासनाला आमची विनंती आहे। अंधारवाडी येथे नैसर्गिक वातावरण आहे, त्यामुळे या ठिकाणी मध संकलन करण्यासाठी गावाची निवड करण्यात आली आहे। पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनाही मध तयार करण्याची संधी मिळाल्यानं रोजगाराची भटकंती थांबली आहे। यातूनच मिळणाऱ्या पैशांमुळे जीवनमान सुधारतंय। पेटीतून म्हणजे 3 ते 4 लिटर मध गोळा होते सर, आणि ते मधातून आम्हाला 1000 रुपये लिटर आम्ही म्हणजे टुरिस्टला देत असतो, तर 3-4 हजार आम्हाला एका पेटीतून 3-4 हजार रुपये मिळते। मध पेटीमुळे आम्हाला खूप सहारा झाला, म्हणजे आम्ही
पुरुषांइतकं आम्ही पण आता महिला पण आम्ही कमावू शकत आहोत. तर शासनाला एवढीच विनंती आहे, की आता त्यांनी आम्हाला सांगितले होते, की मधुबन बांधून देणार म्हणून. पण अजून पण मधुबन झालेलं नाही आहे. या आदिवासी गावाची मध संकलन करण्यासाठी शासनानं निवड केली. त्यामुळे या गावात मध संकलन सुरू झालं. त्यामुळे गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आणि प्रशासनाकडून आणखी काही करता येईल यासाठी लक्ष द्यावं अशी ही मागणी आता केली जाते. या रोजगारापासून बरेच लोकांना फायदा झालेला आहे. मजुरी म्हणून एक साधन मिळालं आणि या गावाच्या विकासासाठी अजून पुन्हा काही करता येईल तरी शासनाने करावं. केळापूर मतदारसंघातील अंधारवाडी गावात तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळावं यासाठी प्रशासनानं उभारलेलं मध संकलन केंद्र मोलाचा दगड ठरतोय. त्यामुळे अंधारवाडी समृद्धीचं द्वार उघडलेलं आहे आणि प्रशासनानं चांगला उपक्रम हाती घेतला आहे. राज्य सरकारने आणि खास करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय की अंधारवाडीसारख्या एक छोट्याशा गावामध्ये पर्यटक म्हणून येणाऱ्या सर्व पर्यटकांना एक चांगलं आणि शुद्ध आणि बिना केमिकलचं त्या ठिकाणी मध मिळावं म्हणून त्यांनी एक मधाचा त्या ठिकाणी उद्योग निर्माण केला. त्या निमित्ताने त्या भागातील, त्या गावातील, त्या परिसरातील आदिवासी बेरोजगार युवकांना त्या निमित्ताने एक काम मिळालं. मध संकलनातून रोजगार, आर्थिक समृद्धी साधण्यासोबतच टिपेश्वर अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाचं मध उपलब्ध व्हावं हा देखील या संकल्पनेचा उद्देश आहे. निसर्ग संपन्न वातावरणात येथे येणाऱ्या पर्यटकांना मध संकलनाची प्रक्रिया गावकरी पर्यटकांच्या हातात मधाचं पोळ देत समजावून सांगत असल्यानं वेगळा अनुभव पर्यटकांना येथे घेता येतो. काही विदेशी पर्यटकांनी नुकतीच मधाच्या गावाला भेट दिली. अंधारवाडी गावानं दाखवलेल्या उत्साहामुळे जिल्ह्यातील पहिलं मधाचं गाव होण्याचा मान या गावाला मिळालाय. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचं नाव राज्यात नावारूपास आलेलं आहे. मोठ्या संख्येने मधांना मागणी या ठिकाणी होत आहेत. आता दिवसेंदिवस याच गावामध्ये जे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी हा एक रोजगार म्हणून तरुण पिढींना चांगल्या प्रकारे एक शासनाने एक रोजगार दिलेला आहे आणि जवळपास 60 ते 70 पेट्यांचा सध्या या ठिकाणी उपयोग केला जात आहेत. आणखी जवळपास 300 ते 400 पेट्या देण्यात यावा, त्यामुळं मधांची विक्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात होईल अशी या गावकऱ्यांची एक प्रकारे मागणी आहे. दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ.